नमस्कार मंडळी. खरं तर मी आता तुम्हा आम्हा सगळ्यांच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर आहे, म्हणजे आई कुठे काय करते. अनेक वर्षे ही मालिका आपलं मनोरंजन करते, पण आता लवकरच ही मालिका बंद होणार आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. हे सांगताना मला खरं तर खूप वाईट वाटतं आहे. मे बी हा माझा शेवटचा इंटरव्ह्यू असेल ह्या मालिकेच्या सेटवर. यश माझ्यासोबत आता आहे. खरं तर स्वागत अभिषेक, कसा आहेस? हाय, मी खूप छान आहे. आणि तुझ्याकडून आत्ता जेव्हा मी हे ऐकलं की शेवटचा एपिसोड असणार आहे आणि ही सिरियल आता निरोप घेणार आहे, हे म्हटल्यानंतर मलासुद्धा एकदम भरून आलं. आणि मलासुद्धा असा विश्वास बसत नाही, कारण इतक्या सवयीचं झालेलं आहे. इतकं घराघरात सिरियल बघितली जाते. आम्ही जिथे कुठे बाहेर जातो तिथे लोक बोलतात त्याच्याबद्दल. आणि आम्हीसुद्धा अनेक वर्ष या जागेवर येतो, या सेटवर येतो आहे. तर या सेटला खरंच मी मिस करणार आहे. आणि तू म्हणल्यानंतर मला पुन्हा एकदा असं भरून आल्यासारखं झालं आहे खरोखर. कारण आपल्या घरी आपण जसं वागतो तसं वातावरण इथे होतं आणि आम्ही सगळे एकमेकांशी जोडले गेलो होतो, प्रेक्षकांशी जोडले गेलो होतो. त्यामुळे एक वेगळंच फिलिंग आहे. मला ते असं शब्दात आत्ता अचानक एक्सप्रेस करणं कठीण जातं आहे. आणि भले मालिकेचा स्लॉट बदलला, पण प्रेक्षकांचं प्रेम तसंच होतं. समृद्धी बंगला आम्हाला जरी दिसला ना लांबून, तरी खूप भारी वाटतं की हां, आता काहीतरी मजा करणार आहे आपण सेटवर. तर तुमचा बॉन्डिंगही तसाच आहे. मला असं वाटतं 4 वर्ष मालिकेला झाले असतील. 5 वर्ष होतीलच, म्हणजे पुढच्या महिन्यात 5 वर्ष पूर्ण होतील. लॉकडाऊनही बघितला, त्यानंतरचा काळही बघितला. खरं तर तेव्हाचा यश, म्हणजे तेव्हाचा अभिषेक, जेव्हा सुरुवात झाली होती मालिकेची, आणि आत्ताचा अभिषेक, एक अभिनेता म्हणून या मालिकेने तुला काय शिकवलं असं जर मी विचारलं तर ते काय? काय शिकवलं आहे म्हणण्यापेक्षा मला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं आहे एक पात्र साकारताना, आणि तेही अशा फॉर्मॅटमध्ये, अशा माध्यमात, जो की मालिका. त्यामध्ये तुम्हाला माहीत नसतं तुमचं कसं, किती काळ तुम्ही याच्याशी जोडले जाणार आहात. पण ही मालिका जी आहे ही हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायला लागली. खूप लोक बघायला लागली. कोविडची सुरुवात, कोविडची दुसरी लाट, तिसरी लाट, त्याच्यामधले वॅक्सिनेशन्स आणि खूप गोष्टी आम्ही 2019च्या शेवटी साधारण ही मालिका सुरू झाली तेव्हापासून अनुभवतो आहे. तर मला हा अनुभव समृद्ध करणारा होता आणि अनेक अंगांनी शिकवणारा होता. मला हे लक्षात आलं की तुम्हाला जेव्हा असं कुठलं पात्र करायचं असतं ज्याच्याशी लोक रिलेट करतात, जे लोकांना आपलंसं वाटतं, जे पात्र तसं म्हणलं तर आदर्श आहे, आदर्श मुलाचं पात्र आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक पात्र खूप छान लिहिलं गेलं आहे. त्यात यश हे थ्रूआऊट पात्र असं होतं की ज्याचं वाक्यानवाक्य, म्हणजे आमच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले सुरुवातीला होत्या, त्याच्यानंतर तुषार जोशी, आत्ता चित्रा, आणि ओव्हरऑल आमच्या ज्या लेखिका आहेत नमिता वर्तक, यांनी इतकं ते छान त्याला घडवलं की मला माणूस म्हणून यश या कॅरेक्टरकडनं खूप काही शिकता आलं. मला माणूस म्हणून शिकता आलं, मी तर सांगितलंच. आणि अभिनेता म्हणून पण मला असं वाटतं की रोज नव्या एनर्जीने येणं, कॅमेऱ्यासमोर तितक्याच फ्रेशनेसने उभं राहणं, काम करणं, इन्व्हॉल्वमेंट असणं, प्रत्येक प्रकारचे सीन मला यश म्हणून करता आले. एक भाऊ म्हणून यश दिसला, मुलगा म्हणून दिसला, प्रियकर म्हणून दिसला, नातू म्हणून दिसला, त्याच्यानंतर मित्र म्हणून दिसला. आशुतोष चे कॅरेक्टर होतं त्याच्याशी त्याचं चांगलं रिलेशन दाखवलं आहे, अप्पांशी दाखवलं आहे. असे अनेक, प्रत्येकाशी एक छान वेगवेगळ्या पद्धतीने मला वेगवेगळ्या प्रकारचे सीन्स करता आले. त्याच्यामुळे अभिनेता म्हणून मला ओव्हरऑल बऱ्याच गोष्टी बारकाईने, कुठल्याही पात्राचं निरीक्षण कसं करता येतं, ते तुम्हाला स्वतःचं कसं करून ते सादर करता येतं, या सगळ्या गोष्टी मला एकत्रितपणे हे साकारताना शिकता आल्या. आणि मला असं वाटते आता मालिका जरी संपत असली तरी पण यश हे एक्झाम्पल कायमस्वरूपी राहणार आहे प्रत्येक घरामध्ये, की ते यशकडनं शिक काहीतरी. तू जेव्हा ऑडियन्समध्ये जायचास तेव्हा तुला पण एक्सपिरियन्स आले असतील ना, की बाबा गुणी मुलगा आहे, आईचं खूप खूप एक्सपिरियन्सेस आले. आणि अनुभव तर इतके छान होते की मला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वयोगटातली व्यक्ती माझ्या पात्राशी रिलेट करायची, कनेक्ट व्हायची. याचं क्रेडिट अर्थात आमची डिरेक्शन टीम आणि आमच्या लेखिका यांनाच जातं, कारण त्यांनी तशा प्रकारचे सीन लिहिले, यांनी ते आमच्याकडनं करून घेतले. आणि मला ते करताना खूप मजा येत होती. आणि हे प्रेक्षकांनासुद्धा भेटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यांनासुद्धा ते आवडतं आहे. आणि मला इक्वली, मलासुद्धा छान वाटायचं जेव्हा लोक सांगायचे की मला यशसारखाच मुलगा हवा. प्रत्येकाने, आमची मुलं तुझ्याकडे बघून आम्हाला सपोर्ट करतात. म्हणजे एक किस्सा तर मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं आहे की आई एक तिच्या मुलीला घेऊन आली होती आणि ते आम्हाला भेटले. त्यांनी सांगितलं की माझी मुलगी माझ्यासाठी यश आहे.
त्याच्यामुळे हे कुठल्याही मुलगा मुलगी याच्याशी जोडलेलं नव्हतं. यश हे एक पात्र असं होतं जे त्याच्या वागण्यावरनं, ज्याच्या तत्वांवरनं, ज्याच्या प्रेमावरनं, नाते टिकवून ठेवण्याचा त्याचा जो अट्टहास आहे यशचा, त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे प्रेक्षकांशी. तो ती नाळ जी आहे ती खूप छान प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाशी जोडली गेली आहे. आणि मी जिथे कुठे जातो तिथे लोक मला अगदी त्यांच्या घरातलं समजतात. आणि ते मला असं वाटतं खूप मिस करेन. पण मी मिस करेन असं म्हणणार नाही, मी इथे सीन्स करणं मिस करेन, पण लोकांच्या मनात ते मला असं वाटतं की बराच काळ अजून असेल आणि ते इतक्या सहजासहजी इतकं छान घडलेलं पात्र ते नाही विसरणार याची मला पूर्ण खात्री आहे. तू तर ऑडियन्समध्ये जाऊन तू एक्सपिरियन्स केलास, पण आम्ही कमेंट सेक्शनमध्ये एक्सपिरियन्स केलं आहे की तुला किती प्रेम मिळायचं प्रेक्षकांचं आणि पुढेही मिळत राहणार आहे. पण ह्या पूर्ण जर्नीमधला म्हणजे यशसाठी खूप मोनोलॉग असायचे, बरेच मोठे मोठे सीन असायचे. तुला सर्वात जास्त चॅलेंजिंग वाटलेला एखादा सीन जो तू कायम लक्षात ठेवशील आणि तो सीन त्या प्रिपेअर होण्यासाठी तू खूप मेहनत घेतली होतीस, असा कोणता सीन आठवतो? वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे सीन्स होते. एक मला चॅलेंजिंग वाटलं जेव्हा यशला त्याच्या आईवडिलांच्या, त्याच्या वडिलांच्या आणि संजनाच्या अफेअरबद्दल कळतं. तो जो ओव्हरऑल ट्रॅक होता ज्याच्यामध्ये मला गौरीच्या बोलण्यातनं हे लक्षात येतं की माझ्या वडिलांचं अफेअर आहे संजनाबरोबर आणि आईला त्याचा खूप त्रास होतोय आणि होणार आहे हे जेव्हा माझ्या लक्षात येतं, तेव्हा एक आम्ही सीन केला होता इथे, जेव्हा ते माझ्या लक्षात येतं आणि तो आउटबस्ट होता. मी चिडून माझ्या वडिलांच्या अंगावर धावून जातो आणि आईलाही कळलेलं नसतं. तर आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला, आपल्या आईला जेव्हा इतका मोठा धोका तिला मिळतो, तिला जेव्हा या सगळ्या मोठ्या प्रॉब्लेमची फेस करायला लागतं, सामना करायला लागतो, तेव्हा जे यशमध्ये घडतं त्या फेजमधले सीन्स मला असं वाटतं खूप चॅलेंजिंग होते. त्याच्यानंतर गौरीबरोबरचे सीन्स, गौरीबरोबरचं ब्रेकअप, ते सुद्धा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग सीन्स होते. एका पॉईंटला यश कोलमडतो, तो थेरपी घेतो, हे सगळं मी याच्यामध्ये दाखवलं आहे की आत्ताच्या काळामध्ये थेरपी ही खूप महत्त्वाची आहे आणि मानसिक आरोग्य तुमचं चांगलं असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही खऱ्या आयुष्यातसुद्धा ब्रेकअपमधनं जाता, तुम्ही कुठली नाती तुमची टिकत नाही, तुमचं आईवडिलांबरोबर काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, वडिलांबरोबर असतात, ह्या सगळ्यातनं हे कॅरेक्टर गेल्याची ती फेज होती. बरं, घरी ना आपल्या सगळ्यांचा एक फेवरेट कॉर्नर असतो, म्हणजे ह्या जागी बसून मी अभ्यास करायचो किंवा ह्या जागी बसून मला बरं वाटतं, असं सेट म्हणजे दुसरं घरच झालं होतं. इथला तुझा फेवरेट कॉर्नर कोणता? माझा फेवरेट कॉर्नर आहे आमची ग्रीन रूम, आमची मेकअप रूम, जिथे मी आणि निरंजन असतो. त्याच्यानंतर आता नितीन शहा, अनिश, मध्ये शंतनू दादा आलेला होता, तो होता. आणि त्याच्यानंतर मयूर खांडगे, केदार शिरसेकर, हे सगळे कलाकार जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा आमच्या मेकअप रूममध्ये यायचे. आम्ही खूप मजा केली आहे आणि 5 वर्षांच्या आठवणी आहेत. कोविड आणि ह्या सगळ्यातनं ते आलेलं आहे, सो खूप आठवणी. त्यामुळे ती माझी मेकअप रूम, जिथे मी आणि अभि म्हणजे निरंजन, आम्ही खूप मजा केली. आम्ही तिकडे हसायचो, एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करायचो स्क्रिप्टबद्दल आणि धुमाकूळ घालायचो. कारण आमची मेकअप रूम अशा ठिकाणी होती जिथून कोणाला बाहेर आवाज जायचा नाही, सो आम्ही तिकडे खूप मजा केली. त्याच्यानंतर माझं सांगेन तर ते एक सोडल्यास अख्खा सेट हे माझ्यासाठी अत्यंत माझा कॉर्नर असं म्हणता येईल. म्हणजे एक कॉर्नर असा नाही आहे खरं तर, कारण मी कुठल्याही कॉर्नरला आम्ही जाऊन बसतो, मी जाऊन बसतो, बोलतो. तिकडे तो दगड आहे त्याच्यावर जाऊन बसतो, पाठीमागे सेटवर, बाल्कनीमध्ये आणि इतर सगळ्या रूम्समध्ये. म्हणजे आजीची मेकअप रूम तर माझी फेवरेट आहे. तिथे आजी, अनघा म्हणजे जी माझ्या वहिनीचं काम करते, अश्विनी, आणि आता आरोही पण तिथे असते. तर आम्ही सगळे मिळून त्या खायला आणतात, काय म्हणून तिकडे जातात, खायला देत असतात आणि आम्ही खूप छान गप्पा मारतो. मिलिंद सरांची जी रूम आहे तिकडे आप्पा तिथे असतात, आशुतोष पण तिकडे असायचा. तर त्या रूममध्ये सुद्धा चर्चा व्हायच्या. म्हणजे प्रत्येक कॉर्नरचं एक वेगळेपण आहे. मला एकट्याला जेव्हा वाटायचं तेव्हा मी या सेटच्या कुठल्याही कोपऱ्यात असायचो की मला एकट्याला वेळ हवा आहे. पण मला जेव्हा खावंसं वाटायचं, जेव्हा छान मला हे करायचं लाड असतील, तर ते आजीच्या रूममध्ये चर्चा असतील, पॉलिटिक्स, क्रिकेट, फिल्म्स, हे असेल तर आप्पा, मिलिंद सर तिकडे आहेत, आशुतोष तिकडे असायचा, ओंकार गोवर्धन म्हणजे ती रूम होती. आणि आम्हाला धमाल मस्ती करायची असेल, आपली स्पेस हवी असेल तर आमची ग्रीन रूम. सो माझ्यासाठी हे अख्खा सेट हे माझ्यासाठी घर असल्यासारखं होतं. मला प्रत्येक ठिकाणी कम्फर्टेबल वाटायचं. अशी कुठलीच जागा नाही जिथे मला कम्फर्टेबल कधी वाटलं नाही. ऑनस्क्रीन तू आणि मधुराणी ताई एक मस्त रिलेशन शेअर करता. ऑफ कॅमेरा कसं आहे, कारण का मालिकेतही ती नेहमी आई तुमच्या हाकेला नेहमी धावून आली आहे. ऑफ कॅमेरा कसं तुमचं बॉन्डिंग आहे आणि ते किती मिस करणार? मी ते मिस करेन अर्थातच, कारण अगदी सुरुवातीपासून आम्ही खूप मोठे सीन्स केलेत. खूप छान आई आणि मुलातले
सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर केल्या इतक्या 5 वर्षामध्ये. त्याच्यामुळे आमच्यामध्ये खूप छान मैत्रीचं नातं आहे. आम्ही एकमेकांकडे जेव्हा बघतो, एकमेकांच्या डोळ्यात बघून सीन्स करतो, त्या सीन्समध्ये इतकं छान लिहिलेलं असतं की आम्ही एकमेकांसमोर आलो की आपोआप आमच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. तर एक खूप छान मैत्रीचं नातं अरुंधती आणि माझ्यामध्ये म्हणजे मधुराणीने माझ्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे. आम्ही अनेक विषयांवर बोलतो, पुस्तकांवर बोलतो, ती कवितांबद्दल सांगत असते, तिचे कार्यक्रम असतील तर ते, किंवा आठवणी लहानपणच्या, तिच्या घरी तिची मुलगी कशी आहे किंवा काय, सगळ्या विषयांवर आम्ही म्हणजे मी तिला कृतिका आणि आमचं कसं चाललं आहे, ही फिल्म बघितली का, ही वेबसिरीज बघितली का, अशा सगळ्या याच्यांवरचं आमचं डिस्कशन होतं सगळ्या विषयांवर. आणि मैत्रीपूर्ण नाते अतिशय. आणि एक मी सांगेन की आमच्यामध्ये अत्यंत कम्फर्ट आहे. म्हणजे आम्हाला कधीही एकमेकांसमोर आल्यानंतर आम्हाला सीनचं टेन्शन आलं आहे किंवा काय करायचं आहे असं अजिबात होत नाही. आम्ही कितीतरी सीन्स वन गोमध्ये करून टाकतो, कारण तो सरावाचा पण भाग आहे आणि तो कम्फर्टचाही आहे. तर हा कम्फर्ट सुरुवातीला डेव्हलप करण्यात मला असं वाटतं दोघांनी पुढाकार घेतला. तिने पण पुढाकार घेतला माझ्याबरोबर सीन्स करताना. तिने कधीही कुठलीच गोष्ट अशी एक स्वतःची म्हणून राखून ठेवली नाही, ती मोकळेपणाने हे झाली. आणि अरुंधतीचं कॅरेक्टरही तसंच होतं यश बरोबर. त्याच्यामुळे ते मला दोन्ही मेने मिळालं, म्हणजे एक तिच्याकडनं वैयक्तिकसुद्धा आणि अरुंधतीच्या पात्राकडनं सुद्धा. तर दोन्हीही प्रवाह इतके छान होते की त्याच्यामुळे एक खूप चांगला कम्फर्ट होता. आणि मी ते डेफिनेटली ते सीन्स आणि आमची केमिस्ट्री आई आणि मुलातली ही मी डेफिनेटली मिस करणार आहे. तुला आम्ही अनेक प्रोजेक्ट्समधनं बघूच, पण ह्या मालिकेच्या निमित्ताने मे बी आपला शेवटचा इंटरव्ह्यू असेल. सो थँक्यू सो मच यश, तू इतकं छान मनोरंजन केलंस प्रेक्षकांचं आणि नेहमी आपण सेटवरही धमाल केली आहे. आज प्रेक्षकांना काय सांगू इच्छितोस, म्हणजे एक थँक्स नोट किंवा एक आपुलकीनी काही प्रेक्षकांना सांगायचं झालं ते काय? मी अगदी हक्काने सांगू शकतो प्रेक्षकांना की ही मालिका निरोप घेते आहे, पण ही तुमच्या मनात असणार आहे, तुमच्या घरात असणार आहे. तुम्ही कधीही यातली पात्र विसरणार नाही, त्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांचे आणि तुमचेसुद्धा, म्हणजे सगळे तू पण आलीस की वेळोवेळी त्या सगळ्यांनी साथ दिली. कोविडसारख्या काळातनं आम्ही वर आलो, पण त्या सगळ्यामध्ये प्रेक्षक पाठीशी होते. चॅनलचे आभार, आमचं प्रोडक्शन हाऊस त्यांचे आभार, लेखक दिग्दर्शक, या सगळ्यांमुळे हे खूप छान प्रवास होता. आणि त्याचा आस्वाद प्रेक्षक अजून पुढची काही वर्ष घेत राहतील. त्याच्यामुळे मला मनापासून प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. आणि मी लवकरच नव्या रूपात भेटायला येईन. तुम्ही वाट बघा. आणि पुन्हा एकदा म्हणजे तुमच्याकडनं, प्रेक्षकांकडनं आणि जे लोक बघतात त्यांच्याकडूनच मला हा कॉन्फिडन्स आणि उमेद मिळाली आहे की नवीन काहीतरी करण्याची. सो त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट अभिषेक, आणि आपण भेटूच पुन्हा एकदा सुपर मुलाखत करायला. थँक्यू.